नमस्कार. सो आम्ही कांदे जे आमच्या गार्डनमध्ये बॅकयार्डमध्ये लावले होते. सो ते ऑलमोस्ट 30 मार्चला लावले होते आणि त्याच्यातले काय कांदे तयार झालेले आहेत आणि ते कसे तयार होतात, कसं ते तयार झाले ते कळतं, हे सगळं तुम्हाला आता रोहित सांगेल. हे कांदे अप्रॉक्सिमेटली 30 मार्चला लावलेले ना, आता एक अराउंड 3.5 महिने झालेले आहेत आणि कांदे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता त्याचे बल्ब पण असे बऱ्यापैकी मोठे झालेत, काही छोटेच आहेत पण काही मोठे पण झालेत. ते झालेत त्याची साईन अशी दिसते इकडे की हा कांदा ह्याची पाती पूर्ण सुकलेल्या आहेत. तर जेव्हा त्याची पाती सुकतात तेव्हा तो रेडी टू हार्वेस्ट होतो. सो असे कांदे मग आपण काढू शकतो. सो हे बघा, हे असा हा पहिला कांदा आहे. सो असे आपण काढू शकतो. तो हा बघा, एक दुसरे हे अजून झालेले नाही आहेत. हे झाले तर असे पडतात सुकून आणि मग तो रेडी होतो. बघा, हा बऱ्यापैकी मोठा कांदा झालेला आहे. बऱ्यापैकी साईज मोठी आहे पण काय साईज ही लहानच राहिली आहेत, माहीत नाही काय. तर हा एक अनदर झालेला आहे. तर हा एक काढूया आपण. हा बघा साईज अप्रॉक्सिमेटली. आणि त्याच्यानंतर हा एक झालेला आहे. त्याच्यानंतर काही छोटेच आहेत, ते झाले नाहीत मोठे पण हे होत आहेत. हे ऑलमोस्ट टुवर्ड्स दी हे आहेत ते ना ते. सो सुकत घालायचे आहेत. सो हा एक बऱ्यापैकी मोठा कांदा आहे. सो हे जवळजवळ आपल्याला एखादा 2 आठवडे त्याला सुकत घालायचे आहेत आणि मग जसे जसे आता म्हणजे आता सुकतील कांदे तसं तसं आपल्याला काढायचे. तसे काढायचे. हो, अगोदरच नको काढूया. पाती पूर्ण सुकायला हव्यात. आता त्या पडायला लागल्यात म्हणजे त्या आता सुकणार आणि मग सुकली की मग त्या काय ज्या दिसतात ना त्या अशा पडलेल्या आहेत त्या इकडे. तर त्या सुकल्या की मग त्या काढू शकतो. की एखाद्या 2 वीकमध्ये होतील त्या. आता एक किती 1 3 4 5 6 7 कांदे झालेत. त्याची साईज एवढी काही खास नाही आहे, छोटीच आहे. पण ही काय इकडे काही अगदी हे जे दिसतात ते अगदी मोठे झालेत चांगले. बाकीचे रेडी नाही आहेत.